नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी ही चांगलीच रंगात आली। प्रमुख पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। याच पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तिलोत्तमा सुनील जगताप यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सध्या देशात आणि राज्यातील राजकीय स्थिती पाहता या सरकारपेक्षा एक नवीन सशक्त पर्याय म्हणून देशभर आणि राज्यातही बहुजन मुक्ती पार्टीने आपले उमेदवार उभे केले। देशातील वाढता भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी आणि वंचित बहुजन समाजातील शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुन्हा शिक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत बुलंद आवाज उठविण्यासाठी उमेदवारी करत असल्याचा आशावाद तिलोत्तमा जगताप यांनी व्यक्त केला। बोला मॅडम। नमस्कार, तिलोत्तमा सुनील जगताप, नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आज अर्ज दाखल करण्यात आलेला असून या नाशिकच्या मूळ निवासी SC ST OBC यांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आत्तापर्यंतचा कुठलाही उमेदवार आश्वासन हे हवेत सोडतो, परंतु आम्ही एकमेव असे आहोत की आम्ही दिलेल्या आश्वासनाला स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहोत, म्हणजेच आम्ही लोकांची कामे करण्यासाठी बंधनकारक आहोत। मी नाशिक मतदारसंघातून यासाठी उभी आहे की OBC लोकांची जनगणना झालेली नाही आणि SC ST यांच्यावरती खूप अन्याय अत्याचार होत आहे, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळावा याच्यासाठी मी उभी राहत आहे आणि मला बहुमताने निवडून दिले तर मी यांना न्याय मिळवून देऊ शकते। महिलांवरती जे अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी संसदेत जाणं गरजेचं आहे व शिक्षणासाठी जे वंचित झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा बंद होत आहेत, तर त्यांना न्याय मिळावा व शिक्षण पुरवित चालू व्हावे याच्यासाठी मी उमेदवारी करत आहे। माननीय सर्व नाशिकच्या मतदार बंधू आणि भगिनींना आजच्या या बहुजन मुक्ती पार्टीच्या आदरणीय उमेदवार तिलोत्तमा सुनील जगताप यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी तसेच या देशात असलेल्या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। समाजातील विविध स्तरातून SC ST OBC LT VJT DNT आणि मायनॉरिटीच्या सर्व समूहातून विद्यार्थ्यांमधून महिलांमधून त्यांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे। साथियो, बहुजन मुक्ती पार्टी ही देशातील एकमेव स्टॅम्प पेपरवर आपलं वचननामा लिहून देणारी पार्टी आहे। त्या संदर्भातला जो वचननाम्याचा जो भाग आहे, जर आमचा उमेदवार त्या बाबतीत कमी पडला तर मतदारांना आम्ही अधिकार ठेवलेला आहे तो मतदार आमच्या विरुद्ध FIR देखील दाखल करू शकतो। ज्याप्रमाणे या देशातील प्रत्येक मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे, मग ती बेरोजगारी असेल, शिक्षणाच्या समस्या असतील, महिलांचे अन्याय अत्याचार असतील, आदिवासींचं अलगीकरण असेल, शेड्यूल ट्राईबला मिळालेले संवैधानिक हक्क अधिकार संपवण्याचं एक बाजूला षडयंत्र असेल आणि विशेषतः EVM मशीनमधल्या ज्या यावेळी ॲडव्होकेट सुजाताताई चौदने, महिला आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास तिगोटे, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष रवी सैंदाने, कल्पना इंगोले, किशोर पंडित, सिद्धार्थ इंगोले, गौतम साळवे, शरद साळवे, नितीन आढाव, वसंत महाले, सत्यभामा वाळवंटे, प्रतिभा लोंढे, सोनाली ढवळे, राम ढवळे, अरुण कांबळे, अविनाश पगारे, सुनील जगताप आदी उपस्थित होते। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तिलोत्तमा सुनील जगताप यांनी नाशिक लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी विजय खडामळे, नाशिक।